नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मोठ्या बाई हातामध्ये पैशांचा बंडल घेऊन स्वतःशीच म्हणत असतात की पोपटराव, कशी जिरवली तुमची. आणि त्यांना पोपटरावांशी झालेलं बोलणं आठवतं. पोपटराव मोठ्या बाईंना म्हणत असतात की तुम्ही जे काही पाहिलं, जे तुम्हाला कळलं ते गावात कुणालाही कळता कामा नये, आणि जर का कळलं तर काय होईल हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. यावर मोठ्या बाई म्हणतात की पोपटराव दादासाहेब, मी कशाला कुणाला काही सांगेल, नाही सांगणार. बहीण आहे ना मी तुमची. पण परिस्थिती कधी कधी खूपच वाईट असते, म्हणून कधी कधी असं तोंडातून निघून जातं. आता प्रेमनाथ म्हणतो की पोपटराव साहेब, असं काही केलं पाहिजे की ज्याने पोटातील गोष्ट ओठांवर नाही आली पाहिजे. आता पोपटराव मोठ्या बाईंना पैशाचा बंडल देत म्हणतात की हे अपचन होऊ नये म्हणून दिलेलं चूर्ण आहे. पोटातील गोष्ट पोटातच राहिली पाहिजे. आता मोठ्या बाई इकडे म्हणतात की पोपट्या, मला फायद्याचं राजकारण कळतं, नाक दाबून तोंड कसं उघडायचं ना ते पण कळतं, तेव्हा मापात तू राहायचं. आता यानंतर आपण इकडे पाहतो की पप्या घाबरून पळत एका झाडाखाली येतो आणि थकून तो एका झाडाखाली बसतो. त्याचवेळी तिथे एक बाई वेणी उडवत उडवत येते आणि पप्याचा घाम आपल्या वेणीने पुसू लागते आणि पप्या अचानक खूप ओरडायला लागतो. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की पप्याची आई शकुंतलाजवळ येते आणि मोठमोठ्याने रडायला लागते आणि म्हणते की माझा पप्या. शकुंतलाला काही समजत नाही. शकुंतला विचारते की काय झालं पप्याला. आता नारायणीसुद्धा तिथे येते आणि विचारते की काय झालं काकी. पप्याची आई रडत रडत सांगायला लागते की माझा पप्या हरवला. शकुंतला विचारते की अहो, पप्या हरवला ते कळलं, पण कुठे हरवलं ते काही समजलं का तुम्हाला. तितक्यात तिथे इंदूसुद्धा येते. आता पप्याची आई रडत सांगायला लागते की काल रात्री त्याला मी मोबाईल देऊन बसवला, तेव्हापासून पप्या हरवलाय. शकुंतला विचारते की अहो, पण असं कसं हरवला. हे सगळं ऐकून इंदू खूप घाबरते. आता पप्याची आई सांगते की ते काही माहीत नाही, पण माझ्या पप्याला मी सगळ्या गावात शोधलं. माझ्या पप्यानं काल रात्रीपासून काही खाल्लंसुद्धा नाही. आणि त्या म्हणतात की आता त्याच्या बापाने सांगितले की तासाभरात पोरगा नाही सापडला ना तर पोलिसात सांगावं लागेल. हे ऐकून इंदू खूप घाबरून जाते. आता पप्याची आई म्हणते की आणि तुमच्याकडे आल्यावरती पप्या गोपाळसोबतच असतो ना, म्हणून त्याला काही माहीत आहे का ते विचारावं म्हणून तुमच्याकडे आले मी. आता शकुंतला इंदूला विचारते की इंदू बाळा, तुला काही माहीत आहे का गं पप्या कुठे आहे. तर यावर इंदू घाबरून जाते आणि म्हणते की हो, नाही, हां, ते असं करायला लागते. आता नारायणी म्हणते की तिला कसं माहीत असेल, पप्या तर गोपाळसोबत असतो ना, तर गोपाळला माहीत असेल. इंदू जा बरं पटकन गोपाळला घेऊन ये. आता इंदू गोपाळला आणायला जाते. शकुंतला पप्याच्या आईला समजत असते की तुम्ही काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. आता इकडे इंदू गोपाळकडे येते. गोपाळ निवांत झोपलेला असतो. इंदू गोपाळला उठवायला लागते की गोपाळ उठ ना. गोपाळ मात्र काही उठत नाही. इंदू गोपाळला उठवत म्हणते की गोपाळ, अरे उठ ना, बाहेर खूप मोठी गडबड झाली आहे रे. तरीही गोपाळ काही उठत नाही. आता इंदू पाणी घेते आणि गोपाळच्या तोंडावरती पाणी टाकते. गोपाळ एकदम अचानक घाबरून जागा होतो आणि इंदूकडे बघायला लागतो आणि म्हणतो की एकतर मी रात्रभर झोपलो नाही, रात्रभर अभ्यास करत होतो, पहाटे झोपले, कशाला उठवलं मला. इंदू म्हणते अरे गोपाळ, मी गंमत म्हणून नाही केलं रे, पप्याची आई आली. यावर गोपाळ म्हणतो अरे नेहमी येते सुलभा काकू घरी, मग काय झालं, त्यासाठी तू मला उठवणार आहेस का. आता परत उठवू नकोस आहे, नाही तर बघ माझ्या इतकं वाईट कोणी नसेल आणि झोपू दे मला, जा इथून. आता इंदू गोपाळला सांगते की गोपाळ, काल रात्रीपासून पप्या घरी आला नाही आहे. हे ऐकून गोपाळ खूप घाबरून जातो आणि म्हणतो की काय. आणि गोपाळला आठवतं की काल रात्री त्याने कसं पप्याला भीती दाखवली होती. गोपाळ खूप घाबरून जातो आणि तो इंदूला म्हणतो की आता काय करायचं. आता इकडे आपण पाहतो की पोपटराव बोलत असतात की त्या मोठ्या बाईंमुळे घात झाला आहे, आमची सीट पक्षाने नामंजूर केली आणि ते म्हणतात की आता खऱ्या अर्थाने शक्ती प्रदर्शन करायची वेळ आली. पक्षाला पण कळलं पाहिजे की आदरणीय सन्माननीय पोपटराव लांडगे काय चीज आहे. उमेदवारी दिली ना प्रतिभाताईंना, आता तिला पाडायची चूक व्यवस्था करा. तितक्यात पोपटरावांचा एक कार्यकर्ता पळत येतो आणि म्हणतो की साहेब, एक महत्त्वाचं काम आहे. आता पोपटराव रागाने म्हणतात की मग काय, आम्ही इथे विटीदांडू खेळतोय का. तो कार्यकर्ता म्हणतो की साहेब, खरंच महत्त्वाचं काम आहे. आता पोपटराव परत त्यांच्या माणसांना सांगतात की त्या प्रतिभाताईंना पाडायची चोख व्यवस्था करा. आता परत रागाने म्हणतात की असे नंदी बैलासारखे मान नका हलवू, कामाला लागा, चला निघा. मग ते लोक तिथून निघून जातात. आता पोपटरावांचा कार्यकर्ता पेपरमधील बातमी दाखवत पोपटरावांना म्हणतो की साहेब, हे बघा काय छापून आले ते.
पोपटराव काय आहे म्हणून पेपर बघतात आणि खूप शॉक होतात आणि रागाने उठून उभे राहतात आणि रागाने म्हणतात की त्या मोठ्या बाई माती खायचं कधी बंद करणार आहेत काय माहिती. एवढे पैसे घातले तोंडात तरी माती खायची काही कमी केली नाही आणि त्यांना जमिनीवर आणलंच पाहिजे असं म्हणून ते कार्यकर्त्यांना गाडी काढायला सांगतात. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की गावातील सगळेजण जमलेले असतात. पप्प्याची आई खूप रडत असते. आप्पा पप्प्याच्या आईला म्हणतात की पप्प्या रात्रभर घरी नव्हता, हे रात्री कळवायचं ना आम्हाला. बाळंभटसुद्धा म्हणतात की हो ना, कालच शोधाशोध करून पोलिसांमध्ये तक्रार केली असती. इंदू आणि गोपाळसुद्धा खूप घाबरले असतात. ते घाबरून एकमेकांकडे बघत असतात. आता पप्प्याची आई रडत म्हणते की अहो पप्प्याचे बाबा कामानिमित्त बाहेर गेले आहेत आणि नेमकी मला मेलीला रात्री लवकर झोप लागली. रात्री पाणी प्यायला उठले तेव्हा लक्षात आलं की पप्प्या अंथरुणात नाहीये. मग मीच त्याला इकडे तिकडे शोधलं. हातपाय नुसते गळपाटून गेले आहेत रडून रडून, काय पण सुचत नाहीये मला. आता काय तोंड दाखवू मी पप्प्याच्या बाबांना, असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता बाळंभट म्हणतात की आप्पा घाबरल्या होत्या त्या. आप्पा म्हणतात की समजू शकतो मी, पण आपण आता काहीतरी करायला हवं. तितक्यात तिथे मोठ्या बाई नारायणीला आवाज देत येतात आणि विचारतात की काय चाललं आहे इकडे. आणि शकुंतला जवळ येऊन म्हणतात की काय ग शकुंतले, काही कार्यक्रम आहे का म्हणून सगळे लोक इथं जमले आहेत. आता शकुंतला सांगते की मोठ्याबाई अहो पप्प्या कालपासून दिसला नाही. मोठ्याबाई म्हणतात की एवढा मोठा पप्प्या हरवला दिसत नाहीये. पप्प्याची आई खूप रडत असते. आता शकुंतला म्हणते की मोठ्याबाई अहो गायब झालाय तो. मोठ्याबाई म्हणतात की हे कसं शक्य आहे, कुठेतरी लपला असेल तो. आणि इंदूकडे बघून म्हणतात की नाही तर हिने लपवला असेल त्याला. आता इंदू घाबरून बघायला लागते. शकुंतला म्हणते की मोठ्याबाई अहो लहान मुलं आहेत ती, असं जीवघेणा खेळ खेळणार आहेत का. मोठ्याबाई इंदूकडे बघत म्हणतात की मग जीवघेणीच आहे ती, आधी आई बापाला, असं म्हणून त्या थांबतात आणि परत म्हणतात की जाऊ दे. आणि परत इंदूला म्हणतात की काय गं कुठे लपवलं पप्प्याला. इंदू घाबरून म्हणते की अहो नाही मोठ्याबाई मी का करेन असं. आप्पा म्हणतात की अहो असं काही नाही असतं तर आधी समजलं असतं ना, आणि आमची खात्री आहे इंदू असं काही करणार नाही. आता मोठ्याबाई म्हणतात की आप्पा फुकटचं कौतुक करू नका या पोरांचं, एक दिवस अंगाशी येईल. आणि म्हणतात की मला हा सगळा कारभार ना या पोरांचाच वाटतोय. गोपाळ म्हणतो मोठ्याबाई आम्ही कशासाठी लपवू पप्प्याला, पप्प्या आमचा मित्र आहे ना. आदू म्हणतो की आई आम्ही खरंच काही केलं नाही. मोठ्याबाई आदूला समजावत म्हणतात की अरे अदोक्षच बाळा, तुला बोलते का मी. आप्पा म्हणतात मोठ्याबाई कोणी केलं का, याचा काही न्यायनिवाडा आपण नंतर करू आणि आता तुम्ही शांत व्हा. आता आपण पप्प्याला शोधायला सुरू करू. संध्याकाळपर्यंत नाही सापडला तर आपण पोलिसांमध्ये जाऊ. इंदू आणि सगळी फंटा गँग खूप घाबरलेली असतात. तितक्या तिथे पोपटरावांची गाडी येते आणि ते म्हणतात की आता इथे नको, सगळे गावातले जमले आहेत, त्यांच्यासमोर राडा नको. त्या मोठ्या बाईंचा हिशोब ना आपण नंतर चुकता करू, असं म्हणून ते तिथून निघून जातात. यानंतर आपण पाहतो की इंदू मंदिरात आलेली असते आणि ती विठुरायासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते की विठुराया मस्करीमध्ये खुसकरी झाली, मेन असून मला कुठे थांबायचं ते कळलं सुद्धा नाही, चुकलं माझं, माफ कर मला विठुराया. पप्प्याची थोडीशीच गंमत करायची होती पण हे काहीच्या काहीच होऊन बसलं. विठुराया मी आपणना सगळं खरं खरं सांगून टाकायला हवं होतं. हो ना. आणि रडत म्हणते की बोल की विठुराया. तेव्हा तिथे गोपाळसुद्धा येतो आणि म्हणतो की इंदे अजिबात कोणाला काही सांगायची गरज नाही आहे. इंदू गोपाळजवळ जाते आणि मग गोपाळ अरे चूक झाली आहे ना आपल्याकडून, मग कबूल करायला काय हरकत आहे. गोपाळ म्हणतो इंदे आता या घडीला तरी काही सांगायला नको. हे बघ इंदे सगळ्यांना सगळं खरं सांगूया पण आधी पप्प्या सापडला पाहिजे. गावातील काही लोक मंदिरात येतात आणि विठुरायाला नमस्कार करून म्हणतात की विठुराया आमच्या गावातील पप्प्या हरवला आहे, तुझा आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहू दे, असं म्हणून ते तिथून निघून जायला लागतात. इंदू त्यांना आवाज देते आणि म्हणते की मी पण येऊ का तुमच्यासोबत. बाळंभट विचारतात की कुठे, पप्प्याला शोधायला. इंदू म्हणते की हो. आता बाळंभट म्हणतात की अगं पण तुझी शाळा. इंदू म्हणते की पप्प्या आमचा फ्रेंड आहे, पहिलं पप्प्याला शोधून काढू मग मी माझा अभ्यास भरून काढेल. त्यातील एक माणूस म्हणतो की बाळंभट येऊ द्या पोरांना, असं पण त्यांना त्यांच्या जागा माहिती असतात कुठे लपवतात ते. मग इंदू आणि गोपाळ सुद्धा त्यांच्यासोबत जातात आणि आजचा भाग इथे संपतो.